टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मिरज शासकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत ICU मॉड्युलर OT आणि ICU मॉड्युलर आपले जी सुविधा दिलेली होती त्याचा आज लोकार्पण कार्यक्रम झाला आणि आपण बघितलं की अतिशय सुंदर ते सगळी व्यवस्था झालेली आहे। जसं खाजगी पंचतारांकित हॉस्पिटलला सुद्धा मागे टाकेल अशी व्यवस्था आज या मिरजेमध्ये झालेली आहे आणि मला वाटतं राहिलेलं अपुरं जे काम आहे ते सुद्धा लवकरात लवकर पूर्ण होईल। आता मी भाषणात मागे सांगितलं की 3 गोष्टी यामध्ये इथं करायच्या होत्या। एक, मिरज हा पहिल्यापासून हृदयविकारासाठी आणि उपचारासाठी प्रसिद्ध होता। अनेक परदेशी लोक सुद्धा इथे येऊन राहत होते मिशन हॉस्पिटलमध्ये, परंतु आता दुर्दैवानं अजूनही इथं हृदय शस्त्रक्रिया विभाग हा इथं अजून डेव्हलप झालेला नाही, म्हणून आपण कॅथ लॅब गेल्या वेळा मंजूर केलेली होती 42 कोटी रुपयाची, परंतु तांत्रिक अडचणीमुळे अजून ती झालेली नाही, परंतु ती मला जाऊन ताबडतोबीनं ती तांत्रिक व्यवस्था दूर करावी लागेल आणि हे लवकरात लवकर काम सुरू करावे लागेल। दुसरं, ज्यावेळा मी या कार्यक्रमाला जुलै महिन्यामध्ये आलो होतो त्यावेळा मला विद्यार्थी सांगितलं होतं की आमचं जे हॉस्टेल आहे हे फार गळते आणि फार दुरावस्था झालेली आहे। वास्तविक आमच्या वैद्यकीय शिक्षण विभागाची जबाबदारी आहे, जो विद्यार्थी मेरिटचा आहे, गरीब आहे, की ज्यांना फी आणि डोनेशन देणं परवडत नाही, ते हे शासकीय महाविद्यालयात प्रवेश घेतात। त्यांचं शिक्षण उच्च दर्जाचं होणं, त्यांना चांगल्या सुविधा मिळणं, म्हणजे त्यांना हॉस्टेल चांगले मिळाले पाहिजेत, त्यांचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे, यासाठी स्टाफ चांगला असलं, या सगळ्या गोष्टी करण्याची जबाबदारी आमची आहे। आणि वाटते ताबडतोबीनं 17 कोटी रुपये आपण त्या दुरुस्तीचे मंजूर केले, निविदा निघालेली आहे। सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभागांना अधिकाऱ्यांना मी विनंती केलेली आहे की हे काम पावसाळ्यापूर्वी कसं लवकरात लवकर होईल त्याचं कामाचा पाठपुरावा आपण करावा आणि हे काम लवकरात लवकर करावं अशी विनंती त्यांना मी केलेली आहे। दुसरा जो विषय आहे की खाडेसाहेब पालकमंत्री असताना त्यांनी चांगला निधी दिलेला आहे इथं, आणि त्यांनी मला सांगितलं होतं की सुपर स्पेशालिटी यासाठी 230 कोटीचा काहीतरी प्रस्ताव आमच्या शासनाने केंद्राकडे पाठवला होता आणि ते पाठपुरावा करत होते, परंतु अद्याप त्याला मान्यता मिळालेली नाही। आता यासाठी जर ते दिलं नाही तर आमच्याच वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये ते कसं मंजूर करता येईल याची व्यवस्था आम्ही करणार आहोत। आणि परवा झालेल्या केंद्र सरकारच्या बजेटच्या भाषणामध्ये आपल्या देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामननी आपण जिल्ह्याच्या किंवा इतर मोठ्या सिव्हिल हॉस्पिटलला आपण एक कॅन्सर केअर युनिट आपण चालू करण्याची भावना व्यक्त केलेली होती। आमच्याही राज्य सरकारनं वैद्यकीय शिक्षण विभागानं आपण कॅन्सर या केअर युनिटची पॉलिसी तयार केलेली आहे। येणाऱ्या 2 आठवड्यामध्ये 2-3 आठवड्यामध्ये आपण ते मंत्रिमंडळापुढे आणू आणि मला वाटते पहिलं 250 बेडचं कॅन्सर केअर युनिट L2चं हे आपण मिरजेला तयार करू, एवढा विश्वास मी आता या निमित्ताने दिलेला आहे। त्यानंतर मिरजेचं 500 बेडचं हॉस्पिटल मंजूर झालेलं होतं, परंतु त्याचा DSR हा फार जुना होता, त्यामुळे जी निविदा आम्ही काढली त्यामध्ये फार चढ्या दरानं त्या निवेदकांनी निविदा भरल्या आणि ती स्वीकारणं त्या अधिकाऱ्यांच्या समितीला शक्य झालं नाही आणि ती नाकारलेली आहे। आता नवीन DSR या वर्षीचा ग्राह्य धरून नवीन निविदा लवकरात लवकर काढतोय आणि 500 बेडचं त्याही ठिकाणी नवीन सुसज्ज हॉस्पिटल आपण करतोय। नंतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत की ज्याचा उल्लेख मगाशी मी केला, पालकमंत्री आता चंद्रकांत दादा पाटील झालेले आहेत, त्यांनाही मी बोलेन सुरेश भाऊ खाडे प्रयत्न करतील आणि ज्या सुविधा आहेत अजून अद्याप राहिलेल्या त्या सुविधा पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करू आणि हे हॉस्पिटल आणि कॉलेज हे उच्च दर्जाचं करू, एवढा विश्वास मी या निमित्ताने देतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।